रामकृष्ण हरी. आम्ही या अगोदर वारकरी संप्रदायाच्या पद्धतीने अभंग कसा म्हणावा हे आपल्यापैकीच काही जणांनी विचारल्यामुळे तीन तीन शब्दाचे काही अभंग असे आहेत की ज्या अभंगाच्या चरणामध्ये पहिल्या ओळीमध्ये दुसऱ्या ओळीमध्ये तीन तीन शब्द आहेत, 3 किंवा 4 शब्द असे आहेत. तर त्याला वेगळी चाल लागते. जिथे 4-4 5-5 शब्द आहेत त्याला वेगळी चाल लागते. आणि त्याच्यापेक्षा काही काही ओवी टाईप असतात, माऊली ज्ञानेश्वरांच्या ओवीसारखे, तर त्याला वेगळी चाल लागते. तर आम्ही जे प्रचलित प्रकार आहे त्या प्रचलित प्रकारापैकी हा एक प्रकार तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण याच्यामध्ये 2 गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायचे. एक पहिली गोष्ट अशी की बऱ्याच जणांनी मला म्हटलेलं आहे की हरिपाठ तुमच्या आवाजात टाका. मित्र, माझ्या आवाजात हरिपाठ टाकण्याची गरज नाही. कारण अनेक लोकांनी हरिपाठ टाकलेला, अनेक महान जे लोक आहेत त्यांनी हरिपाठ टाकला. विशेषतः आपल्या महाराष्ट्रातील परमपूज्य बाबा महाराज सातारकर यांचा हरिपाठ प्रसिद्ध आहे. ती सुद्धा एक चाल आहे. पण आपण अत्यंत साधं गावागावात आपण ज्या पद्धतीनं हरिपाठ म्हणतो ना, तर त्या पद्धतीनं आम्ही आज तुम्हाला अत्यंत साध्या स्वरूपात अभंग कसा म्हणावा ते सांगणार आहे. मात्र हरिपाठ म्हणायचं असेल तर हे कंटिन्यू 27 अभंगापर्यंत असं न्यायचं आहे. आणि मध्ये मध्ये 1-2 ठिकाणी चाली म्हणतो आपण, तर त्या चाली म्हणायचं आहे. तर या अभंगामध्ये पहिला अभंग आम्ही घेतलेला आहे, देवाची द्वारी उभा क्षण भरी त्याने मुक्तीचारी साधियेला. हा ज्ञानेश्वर महाराजांचा पहिला हरिपाठातला पहिला अभंग आहे. आणि हरिपाठाच्या साध्या पद्धतीनं याचे 4 चरण आहेत, त्यातले 3 चरण आम्ही म्हणणार आहे आणि शेवटचं 1 चरण सोडून देणार आहे. आणि त्याला वेगळी चाल लावून तुम्हाला आम्ही ती चाल म्हणून दाखवणार आहे. आणि अशाच पद्धतीनं आपल्याला काही ठिकाणी शेवटचं चरण सोडून चाली म्हणायचे असतात हरिपाठामध्ये. मात्र एक आहे की माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठामध्ये सगळ्या अभंगांना ध्रुवपद एकच लावलेले आहे, ते हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पहिल्या अभंगाचं जे दुसरं चरण आहे हे संपूर्ण अभंगाला, बरं का, पूर्ण अभंग जे आहेत ना त्याला हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा हे ध्रुवपद लावलेलं असतं. पण स्वतंत्र अभंग म्हणतो त्यावेळेला आपण तिथं हरिमुखे म्हणा हे म्हणत नाही, तिथे त्या अभंगाचं दुसरं चरण घेतो. हे सुद्धा ध्यानात ठेवायचं. तर सगळ्या प्रेक्षकांना माझी विनंती की आपण हरिपाठ घ्यायचा असेल तर आता आम्ही सहज म्हणून दाखवणारे 3 चरण त्या पद्धतीनं सगळं हरिपाठ घ्यायचं आहे. आणि जिथे जिथे तुम्हाला चाल म्हणायची त्या अभंगाची तिथे त्या अभंगाचं शेवटचं चरण सोडून द्यायचं. जिथे ज्ञानदेव म्हणे असलेले ते चरण सोडून द्यायचं. मग ते चरण म्हणून त्याला हरिमुखे म्हणायला लावायचं आणि ते पूर्ण करायचं. अशी हरिपाठातली माऊलींच्या ही पद्धत आहे. आणि इतर अभंगामध्ये मात्र शेवटचं चरण सोडून द्यायचं आणि त्या अभंगाचं दुसरं चरण हे ध्रुवपद करायचं आणि ती चाल पूर्ण करून द्यायची. म्हणून हे सगळ्यांनी ध्यानात ठेवा. यासाठी आम्ही पटी निवडलेली पांढरी सात. आणि माझ्यासोबत आजच्या ह्या व्हिडिओसाठी तबल्याची संगत अर्जुन लंगे करणार आहे. आणि टाळ वाजून कोरस इकडे गायकवाड सर बसलेले आहेत, खुशी शिमरे, आरोही बिरादार, नियती उगले आणि रितेश जमजाळ. आणि या व्हिडिओची शूटिंग करीत आहे राजपाल बिरादार. सुरुवातीला आपण एकेरी म्हणून दाखवणार. आणि एकेरीमध्ये अगोदर मी एक हे दाखवतो करून, याच्यात स्ट्रोक द्यायचा फक्त, दुसरं काय करायचं. तसं आपण 2 पद्धतीने करू शकतो, पण अत्यंत सोप्या पद्धतीने करा. कोणी काही क्लिष्ट करेल तर पण करणं आवश्यक आहे असं नाही. पण याच्यामध्ये बघा आता, देवाची द्वारी उभा क्षण भरी, अत्यंत सोपं एक स्ट्रोक द्यायचं. आणि हा स्ट्रोक 8 मात्र्यातला आपण भजनी ठेका घेतो का नाही, 1 2 3 4 5 6 7 8, तर 1 2 3 4 5 6 7 8 तेच आहे. इथं सुद्धा 1 3 5 7 हे स्ट्रोक येते. परंतु एवढं ध्यानात ठेवायचं काही काम नाही. परंतु आपल्याला कुठे स्ट्रोक पडतो ते लक्षात घ्यायचं. आणि हरिपाठ इतका वळणात पडलेला आहे सगळ्यांचं की सहजरित्या कळतं ते. म्हणून एक चरण म्हणून दाखवतो. देवाची द्वारी उभा क्षण भरी
देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्ती चारी साधी एल्या तेने मुक्ती चारी साधी एल्या हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. अशा पद्धतीनं आपण 3 चरण म्हणणार आहे. अत्यंत सोपं, 1 स्ट्रोक. देवाची द्वारी उभा क्षण भरी देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्ती चारी साधी केल्या हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असोनी संसारी जिव्हे वेगू करी असोनी संसारी जिव्हे वेगू करी वेदशास्त्र उभारी बाह्य सदा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी. आपण या अभंगाचं शेवटचं चरण सोडलेलं आहे. ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणे द्वारकेचे राणे पांडवा घरी. आता वारकरी साम्राज्य पद्धतीने या शेवटच्या चरणाला ध्रुवपद जोडी लावायचे. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे. मी परत एकदा तुम्हाला आठवण करून देतोय की कोणताही अभंग म्हणा तुम्ही असा सरळ म्हणा आणि शेवटचं चरण सोडून द्या आणि त्याला अभंगाचं दुसरं चरण त्याला ध्रुपद म्हणून लावायचं आणि चाल म्हणायची. सुंदर आपल्याला जी चाल येते ती. कुठलाही अभंग म्हणा या एवढ्या शब्दांचा. मग आपण आता एक चाल म्हणून दाखवणार आहे. दुसरी एक गोष्ट अशी की वारकरी संप्रदायाच्या पद्धतीने चाल म्हणताना दुसऱ्या वेळेलाच तोडतात आणि भजनाच्या पद्धतीने तिसऱ्या वेळेला तोडतात. मला वाटतं तुम्ही दुसऱ्या वेळेला तोडा ध्यान धरून. किती वेळेला? हा, ध्यान धरून तोडा. तुम्हाला सवय नाही जास्त वेळ तुम्ही भजन म्हणता ना म्हणून. ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणे ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणे ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणे ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणे द्वारकेचे राणे पांडवा घरी द्वारकेचे राणे पांडवा घरी द्वारकेचे राणे पांडवा घरी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा द्वारकेचे राणे पांडवा घरी द्वारकेचे राणे पांडवा घरी द्वारकेचे राणे
तुझे